मनसे लवकरच महायुतीत सहभागी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेना आणि मनसेची लवकरच युती होणार असल्याची माहिती आहे। दोन्ही पक्षांच्या दुसऱ्या फळीतले नेते चर्चा करणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आता नवं समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे। मनसे लवकरच आता महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे। शिवसेना आणि मनसेची आता लवकरच युती होणार आहे। आज उदय सामंत यांनी सुद्धा राज ठाकरे यांची भेट घेतली होती। दरम्यान दोन्ही पक्षाच्या दुसऱ्या फळीतले नेते चर्चा करणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आता नवं समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे। काही दिवसातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील आणि त्यासाठी सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। मनसे आता लवकरच महायुतीत सहभागी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेना आणि मनसेची लवकरच युती होणार आहे। दोन्ही पक्षातल्या दुसऱ्या फळीतले नेते चर्चा करणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आता नवं राजकीय समीकरण पाहायला मिळेल अशी शक्यता आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, महत्त्वाची बातमी येते, मनसे महायुतीत सहभागी होणार का? नेमक्या कोणकोणत्या नेत्यांची आता चर्चा झाली? नक्की सर्व आपण पाहिलेलं आहे की शिवसेना आणि मनसेची महायुती होते का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे उभाटा ही मनसेला टाळी देते का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। टाळी कधी देणार किंवा मनसे उभाटा टाळी कधी देणार यात वेळ निघून गेलेला आहे आणि यात बाजी मारलेली आहे तर शिवसेनेने याआधीही अनेक बैठका घेतलेल्या आहेत। स्वतः एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची बैठक घेतलेली आहे। उदय सामंत यांनी बैठका घेतलेल्या आहेत। या बैठकीचा जो सिलसिला आहे हा सुरूच आहे आणि ह्या सिलसिल्यामध्ये 4 महिन्यांना जे येऊन टाकलेल्या मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन्स आहेत या इलेक्शन एकत्र येण्याची चिन्ह दिसत आहेत। ही खात्रीलायक माहिती झी मीडियाच्या हाती आलेली आहे आणि त्या अनुषंगाने या सर्व बैठका सुरू आहेत। जवळ आहे शिवसेनेची आणि मनसेला द्यावी सिलसिला सुरू आहे। काही वेळातच कदाचित युती डिक्लेअर होऊ शकते शिवसेना आणि मनसेची। कपिल, गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांना टाळी देणार का अशी चर्चा होती, मात्र आता ती शक्यता पूर्णपणे मावळल्याचं दिसतंय। नक्की अनेक दिवसापासून आपण पाहतो की अनेक कार्यक्रमांमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे एकत्र येताना दिसत आहेत आणि कोणाकडनं टाळी मिळेल त्यांचे स्टेटमेंट त्या प्रकारे आलेले आहेत। कोण एकमेकांना टाळी देतील पण इगो प्रॉब्लेम असल्यामुळे किंवा काही कारणास्तव कोणी टाळी देत नाहीये आणि त्या टाळी देत नसल्यामुळे शिवसेनेने बाजी मारलेली आहे। शिवसेनेने समोर हात पुढे केलेला आहे आणि या आधी पाहिलेलं आहे का टाळीचा सिलसिला सुरू होण्याच्या आधीच शिवसेनेने हात पुढे केला होता आणि राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेची बैठक झाली होती काही महिन्यांपूर्वी। तीच बैठक म्हणजे नांदी होती शिवसेना आणि मनसेच्या युतीची आणि त्या अनुषंगाने आता बैठका सुरू झालेल्या आहेत। आज उदय सामंत येऊन गेले त्यामुळे एकंदरीत ज्या बैठका ज्या आहेत त्या फक्त माहितीसाठीच आहेत अशी खात्रीलायक माहिती समोर येत आहे आणि एकंदरीतच आता मनसे महायुतीचा घटक पक्ष होतो का, शिवसेनेबरोबर तो येतो का याकडे सर्वांना लक्ष लागलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेचं वर्चस्व खूप मोठ्या प्रमाणात आहे। मनसेला मानणारा एक चांगला वर्ग आहे आणि त्या वर्गाचा फायदा हा शिवसेनेला होऊ शकतो। त्यामुळे एकंदरीत मनसेला बरोबर घेऊन चालणं हे गरजेचं आहे हे गरज त्यांना माहिती आहे आणि त्या अनुषंगाने या बैठका सुरू आहेत। कपिल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मोठी राजकीय बातमी सध्या आपण पाहतोय, मनसे आता लवकरच महायुतीत सहभागी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेना आणि मनसेची आता युती होणार आहे। दोन्ही पक्षातल्या दुसऱ्या फळीतले नेते चर्चा करणार असल्याची माहिती आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आता नवं समीकरण पाहायला मिळणार।